हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव निखिल. आपण पोहोचलो इंदोरच्या स्मार्ट सिटीमध्ये. इंदोरचं स्मार्ट सिटी आणि आपण पोहोचलो. माझ्या मागे तुम्ही बघू शकता 56 इज अ फेमस स्ट्रीट इन इंदोर. इथे 56 वेगवेगळे दुकान आहेत आणि खूप वेगवेगळे प्रकारचे मोमोज, चाट्स, वेगवेगळे व्हरायटीज आहेत. आपण खूप सगळं काही ट्राय करूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवूया. माझ्याबरोबर आहेत सिद्धेश तरे, दीप्ती तरे लाजस आणि माझी छोटीशी जिनल. तो आता आपण जाऊया आणि बघूया सगळं टेस्ट करून की कसे आहेत. वन ऑफ द फेमस स्ट्रीट आहे इंदोरची. जर तुम्ही येत असाल तर इंदोरमध्ये या तुम्ही नक्की. आपण भेटूया थोड्याच वेळात. सो सगळ्यात अगोदर आपण ट्राय करूया हॉटडॉग इकडे फेमस आहे. सो हॉटडॉग आपण टेस्ट करूया की कसं आहे, काय आहे. दीप्तीला प्रश्न पडला आताच की हॉटडॉग नक्की काय आहे ते. दीप्ती विचार करते आणि दीप्ती जास्त करून दीप्ती सांगेल की तुम्हाला कसं काय आहे ते, कशी टेस्ट आहे, काय आहे ते. कारण दीप्तीला जास्त एक्सपिरियन्स आहे. दीप्ती जेवण बनवतं. ती सुद्धा फूडी आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा असलो की कुठे जात असतो मी. खास बरं या टायमाला इंदोरला आलेलो, आपली स्वतःची गाडी आहे तर या टायमाला मी विचार केला नक्की नाही ही स्ट्रीट व्हिजिट करावीच, कारण खरोखर सुंदर आणि मी खाण्याचा भरपूर शौकीन आहे. तर मला या टायमाला तर मीही मिस करणार नाही. मला या टायमाला नक्की व्हिजिट करेन मी. आणि मी आलो, मला जायचं आहे ओंकारेश्वरला. मी आता इकडे म्हणजे इकडे माझं हे सगळं कंप्लीट झाल्यानंतर मी ओंकारेश्वरला थोडं पुढे निघेन. 78 किलोमीटर्स 2.5 hours जर्नी आहे. ते मी कंप्लीट करून ओंकारेश्वरला आजचा स्टे करेन. सो आपण भेटूया हॉटडॉगच्या इकडे. सगळे फेमस स्ट्रीट शॉप आहेत. आता आपण सगळ्यात अगोदर जॉनी हॉटडॉगमध्ये ट्राय करणार. हॉटडॉग यांचा फेमस आहे भरपूर. यांचे ब्रेड्स बघू शकता, यांच्या सगळं चालू आहे. हॉटडॉग फेमस आहे भरपूर. जॉनी हॉटडॉगचं नाव. एक व्हेज चीज हॉटडॉग आहे. यांचं हे सगळं आपण एक बॅनचं ऑर्डर केलेलं आहे अगोदर. आणि सिद्धेश सरेबद्दल माझं बोलायचं राहून गेलं की सिद्धेशने मला सकाळी जॉईन केलं. सकाळी फ्लाईटने आला तो. आम्ही महाकालचं दर्शन घेतलं आणि महाकालचं दर्शन कालभैरव करून आज आम्ही संध्याकाळी 56च्या इकडे पोचलेलो आहेत. सिद्धेश तरे मॅन फ्रॉम माहीम, काल मुंबईला होते, आज इकडे पोचले डायरेक्ट. त्यांना सुद्धा खायचे शौकीन आहेत ते पण. आज इकडे भरपूर काही प्रकारचे पदार्थ आम्ही इकडे टेस्ट करणार आहोत. सो बघूयात. सध्या आम्ही सुरुवात केली आहे जॉनी हॉटडॉगपासून. एक बेंजो आपण ऑर्डर केलेला आहे आणि एक बेंजो आलेला तुम्हाला दाखवतोय मी. आणि एक बेंजो आलेला आहे. एक बेंजो फेमस आहे यांचा हॉटडॉग जॉनी हॉटडॉगचा. जर येत असणार तर तुम्ही ह्या गोष्टीचा ट्राय नक्कीच करा. मी ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्या. अबू ये जिनल आपण दोन्ही मिश्रणमध्ये ट्राय करूया. सॉस आणि चटणीसुद्धा दिलेल्या आहेत आम्ही. खूप छान आहे. फक्त चटणीबरोबर एकदा ट्राय करून बघूया. दीप्ती ट्राय करते. दीप्तीला जास्त आयडिया खाण्याच्या याच्यामध्ये. दीप्ती सांगेल की कसं काय आहे ते. हॉटडॉग पण ट्राय करायचं आहे मला चिकनमध्ये, पण बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या ट्राय करूया. नंतर जर जागा असेल पोटात तर मग नक्की परत हॉटडॉग ट्राय करायला येऊया. चांगलं ठीक आहे बाबू. ब्रेडचं हे बघितलं त्याच्यामध्ये पिझ्झा एक्सप्रेसमध्ये जसं आपण खाल्लेलं तर तसं हे आता आपण आलो तिकडे चाट हाऊसमध्ये. चाट हाऊसमध्ये फेमस आहे ते ट्राय करूया आपण. बघू शकता स्टाफसुद्धा भरपूर आहे इकडे. आपण चिकनची सुद्धा ट्राय करणार. त्यांची चिकनची थोडी वेगळी येते आणि आपल्याकडे जी चिकनची असते ती वेगळी येते. आपण चिकनची नक्की ट्राय करूया. आणि यांची एक कचोरी येते. कचोरीचं एक मिश्रण येतं एक वेगळं. ते कचोरी ट्राय करा. जिनल चिकनची ट्राय करते. विजय चाट हाऊसची फेमस आहे चिकनची. आणि कचोरीसुद्धा आलेली आहे. खोपरा पॅटीस त्यांचं जे फेमस आहे. आपल्या मला वाटतं कचोरीसारखं असं पण वेगळं मिश्रण आहे त्यांचं. जिनलने चिकनची ट्राय केलंय. जिनलने चिकनची ट्राय केलं. ती तिचा अनुभव सांगते कसं काय आहे ते. कसं वाटलं? कसं आहे? सेम श्रीखंडासारखं तिला जिनलला वाटतंय. आता आपण टेस्ट करूया. दीप्ती टेस्ट केल्याने सांगेल. छान आहे. आणि सिद्धूने खोबरा पॅटीस टेस्ट केलेला.
ह्या सर्वांच्या चटण्या फार युनिक आहेत. प्रत्येकाची चटणी सेम असून पण थोडीशी डिफरंट टेस्ट करते. जसे हिरवी चटणी मगाशीची ट्राय केली आणि आताची ट्राय ही केली वेगळी होती आणि ही वेगळी आहे. येस, ते पण टेस्ट करते, आपण पण टेस्ट करूया कशा आहेत, बघूया काय आहे ते. आणि यांचा हा युनिक आयटम आहे भरपूर छान आहे. समथिंग डिफरंट. आपल्याला मला असं वाटलं की आपल्या कचोरीसारखं असणार उपास कचोरी, पण दॅट इज द नॉट थिंग. उपास कचोरी नाही, ही वेगळं आहे. समथिंग म्हणजे युनिक आयटम आहे. दिस इज युनिक. जिनल यू वॉन्ट टू ट्राय? जस्ट ट्राय. शिकंजी पण सुद्धा खूप छान आहे. यांची जी शिकंजी आहे ती टोटल वेगळी आहे. आपल्याकडे शिकंजी भेटेल ती वेगळी आहे. म्हणजे तुम्ही येत असाल तर बघा, ह्या गोष्टी नक्की ट्राय करा. ज्या मी गोष्टी ट्राय करतो बिकॉज या सगळ्या फेमस आहेत, त्या खूप फेमस आहेत त्या गोष्टी. AJ सँडविच आहे, अगरवाल स्वीट, आपलं अगरवाल नमकीन सेंटर, चाट बटर. मोमोज आपले आलेले आहेत, अफगाणी आहेत, त्याच्यामध्ये प्लॅटरमध्ये स्टीम आहे, फ्राईड आहेत आणि तंदूर आहे. सो आता आपण ट्राय करूया. आपण अफगाणी ट्राय करूया सगळ्यात अगोदर. मेयोनीज विथ सेजन चटणी. खूप छान आहेत. सिद्धू तंदूर ट्राय करतोय. तुम्हाला कोणते खायचे आहेत? हां, तुम्हाला कोणते ट्राय करायचे आहेत? मग खा डायरेक्टली खायचं. जिनल स्पूननी खाण्यापेक्षा डायरेक्टली खातो. आणि जिनलसुद्धा सांगेल तुम्हाला की मोमोज कसे आहेत ते. आता दीप्ती खाऊन सांगेल की मोमोज कसे आहेत ते. मी तंदूरसुद्धा ट्राय करतो. तंदूर कसे आहेत सिद्धू? तंदूर आपलं तंदूर मोमोज आपल्याकडे पण खाल्लेत, पण हे युनिक आहेत, ब्युटिफुल आहेत. काय सांगितलं तरी कशात मोमोज? हां, छान आहेत. आता आपण आलो आहोत मधुरम स्वीट्सकडे. मधुरम स्वीट्सचा आपण जिनी डोसा, आपण मधुरम स्वीट्सकडे आहेत आणि मधुरम स्वीट्सकडे आपण जिनी डोसा ट्राय करूया. जिनी डोसा आणि अजून आणखी एक आयटम आहे डेझर्टचा. तो डेझर्टचा आयटम आपण नंतर ट्राय करूया. फर्स्ट आपण जिनी डोसा ट्राय करूया. जिनी डोसा कसा आहे ते आपण थोड्याच वेळात बघूया. जसं मी सांगितलं की आपण मधुरम स्वीट्समध्ये आलो. मधुरम स्वीट्सचे ओनर आहेत, मालक आहेत. नमस्ते सर जी, त्याच्यानंतर आपका हार्दिक स्वागत है. मैं मुंबई से आपके 56 लोग का बहुत नाम सुना था, कई बार आया है. और आपका मधुरम स्वीट्स का भी मतलब नाम सुना है. जिनी डोसा ऑर्डर किया है. जिनी डोसा आपण सांगितलेलं आहे. आणि जिनी डोसा यहाँ की फेमस शिकंजी जो मोदी जी ने दी, उसका तारीफ करी. ये अमृत पे शिकंजी जो है सब चुने हैं. इसका एक नंबर प्रख्यात नाम है अमृत पे शिकंजी. और एक हमारी शुगर के रसमलाई, हमारी 5 साल मिठाई ऐसी मिठाई वर्ल्ड में नहीं मिलती. रसमलाई आपकी फेमस है. रसमलाई शिकंजी काफ़ी ड्राईफ्रूट वैरायटी है जो हमारे गावस्कर साहब भी हमारे यहाँ की लाइक करते हैं, सचिन साहब भी लाइक करते हैं, संजय पाटिल. ये हमारी रेगुलर मिठाई मंगाते खाते हैं. और फिल्म स्टार तो सभी आते हैं. आणि ही स्वीट एवढी फेमस आहे की आपल्या सेलिब्रिटीचे सगळे जे फिल्म स्टार्स सगळे जे आहेत ते सुद्धा येतात इकडे. ओनरसोबत बोलून चांगलं वाटलं. तरी थँक्यू सो मच. पूरे वर्ल्ड के लोग आते हैं, खाते पीते हैं, करके जाते हैं. हमको अच्छा लगता है और हम खिलाने में बड़ी खुशी होती है. वही मेन चीज आहे. सगळ्यात मोठी गोष्ट ते सांगितलं आम्हाला तुम्हाला खायला द्यायला जास्त आवडतं. बघा सगळ्यात गोष्ट त्यांचा आवडीचं पदार्थ आहे जे त्यांनी सांगितले ते तुम्ही ट्राय करा नक्की. त्याची थँक्यू सो मच. और लाओ तो चांगली है और जास्ती नहीं है. सरांनी चिकन आलेलं आहे. सरांनी चिकनची खास ट्राय करायला आम्हाला दिलेली आहे. सर थँक्यू सो मच. नाना बेटा नाना रे मिले. आपण सुद्धा चिकनची ट्राय केली.
सिकंजी सुद्धा युनिक आहे आणि खरोखर ही वेगळी आहे आणि स्वीट नाही जास्त मेन तर सगळ्यात मोठी गोष्ट जी जास्त स्वीट नाही आणि खरोखर तुम्ही येत असताना मधुरमची सिकंजी ट्राय करा. गोड जास्ती नाही आहे ना, मेन स्वीट नाही एकदम नवीन वस्तू आहे. स्वीट नाही आहे मेन तर कसं तेव्हा काय विचार सांग. आपला जिना डोसा रेडी होता आणि एक गोष्ट मला यांची आवडली, पूर्ण हायजेनिक आहे, नीट अँड क्लीन आहे. आणि हा आपला जिना डोसा रेडी आहे. जिना डोसा आपण ट्राय करत आहे मधुरम स्वीटचा. ब्युटिफुल, समथिंग डिफरंट आणि त्यांचा जिना डोसा फेमस आहे. दीप्ती जिनल हेच तर प्रेम असतं. ट्राय करतो साधा आपला जिना डोसा. दीप्तीला सुद्धा आवडला जिना डोसा पण ती जास्त व्हिडिओमध्ये बोलायला असतं. इट्स गुड, छान आहे. म्हणजे मुंबईवरनं डोसा खायला आपण येऊ शकतो. उज्जैन महाकालचं दर्शनसुद्धा होणार आणि 56च्या इकडे आपली हजेरीसुद्धा लागेल. कुल्हड पिझ्झा फेमस आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यांचे नावसुद्धा आहे ज्या दुकानाचं, जर तुम्ही येत असणार तर इकडे या नक्की. आता आपण ट्राय करतोय. ब्युटिफुल, खूप छान आहे. सारा अली खानसुद्धा आलेले यांच्या शॉपवर कुल्हड पिझ्झा खाण्यासाठी. विक्की कौशल वगैरे सगळे ते एकत्र आलेले. यांचा कुल्हड चहा पण खूप छान आहे. मी कधी चहा पित नाही पण मी कुल्हड चहा यांचा पिला, मस्त होता. विक्कीने कुल्हड चहा ट्राय केला, आम्ही पण सुद्धा ट्राय केला आणि आम्हाला टेस्ट करायसाठी दिला कुल्हड चहा. आणि खरोखर खूप चाय, तंदुरी चाय होता तो, खूप छान आहे. भरपूर खूप म्हणजे खूप छान आहे. दीप्ती कधी चाय पितच नाही, दीप्तीलासुद्धा आवडला. आता आम्ही सिद्धेश्वरला सांगू की कुल्हड तुम्ही पिझ्झा ट्राय करा. दादा मग हा नॉर्मल पिझ्झापेक्षा डिफरंट काय आहे? नॉर्मल पिझ्झापेक्षा खूप डिफरंट आहे. नॉर्मल पिझ्झाचे ब्रेड येतात तुम्हाला, त्याच्यामध्ये पूर्ण मिश्रण नाही सगळं आणि तो पूर्ण क्रशेस आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे. हे ते ऑनियनचं हे आहे सगळं, कॉर्न आहे. नॉर्मल पिझ्झासारखाच फक्त लागेल तुम्हाला. हा पिझ्झा तुम्ही ट्राय करा, खरोखर युनिक आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. युनिक म्हणजे युनिक आहे. युनिकनेस तुम्हाला टेस्ट केल्यानंतरच पहिल्या याच्यामध्ये पिझ्झाबद्दल सुद्धा ट्राय करतो. फर्स्ट बाईटमध्येच मला वाटतं त्याचं मिश्रण समजून जातं कसं काय आहे आणि युनिकनेस
तुम्हाला कसं वाटतोय तुम्हाला? मला तर फर्स्ट बाईटमध्ये युनिकनेस आता आलेला. काहीतरी युनिक आहे. युजली आपण पिझ्झा ब्रेडवरती टाकून खातो, बट हे कुल्हडमध्ये एक स्मोकी फ्लेवर आहे. आणि कोणाचा एक फेमस असल्यामुळे तर आणखी खायची त्याची मजा वेगळी असते, कारण त्यांची बनवण्याची स्टाईल वेगळी असते. टोटल त्यांची प्रत्येक एक डिश युनिक आहे. जेवढे 56 शॉप्स मी पाहिले, सगळ्या तर नाही ट्राय करू शकलो, पण जेवढे ट्राय केले त्याच्यामध्ये एक समजलं की प्रत्येक डिशमध्ये काहीतरी युनिकनेस आहे, जे त्यांच्या ऑलमोस्ट एव्हरी डिशमध्ये दिसून येतं. मैं तो 2 साल पहले इंटर्नशिप पे ही हूँ. अच्छा. हाँ, बट जब 56 का पकड़ने से वीकेंड पर आ जाते हैं. हम लोग ने बहुत सारी चीज़ें ट्राई की, तो बहुत फेमस है. जैसे मैंने यूट्यूब पे देखा था, तो काफ़ी अच्छा लगा. थैंक यू. अच्छा, अभी आए हैं? हाँ जी, मैं गया था स्पीति वैली हिमाचल बाई रोड गया था मुंबई से. स्पीति वैली हरिद्वार से मथुरा से उज्जैन से अभी ओंकारेश्वर चीज़ बॉम्बे गया. अच्छा, छप्पन का एक जो फर्स्ट वाला आइटम खाया, एक अपन क्या खाला, एक है खाला ना. मोमोज अच्छे हैं, चिकन भी अच्छी है, मधुरम की मिर्ची डोसा जैसे भी अच्छे आहे. सलामा बाजार सुद्धा इकडचा पण व्यवस्था आहे. आपण सलामा बाजारला नेक्स्ट टाइम जाऊया, बिकॉज आता टाईम नाही, बिकॉज वी हॅव टू डू मुंबई. थँक्यू मॅम, थँक्यू. मधुरम स्वीटची रसमलाई आलेली आहे. रसमलाई आपण बोललो जसं की नंतर ट्राय करूया. मधुरम स्वीटची रसमलाई आलेली आहे. आपण जसं सांगितलं की रसमलाई आपण टेस्ट करूया. मधुरम स्वीटची आपण टेस्ट करून बघूया की कशी लागते ती. रसमलाई माझी फेवरेट आहे. अमेझिंग. स्वीटचं जे क्लस्टर आहे यांचं जे प्रॉपर एवढं एकदम स्वीटी नाही किंवा का, परफेक्ट आहे, एकदम परफेक्ट. दीप्तीला सुद्धा रसमलाई सगळ्यात जास्त आवडते. आपण दीप्तीला सुद्धा विचारूया, दीप्ती टेस्ट करून सांगेल की रसमलाई कशी आहे. दीप्ती सिद्धेश टेस्ट करतो. सिद्धेश सांगितलं स्वीटचं माझं असतं आहे ना, आणि मला जास्त तर जेवढं आवडतं स्वीट, मला भरपूर आवडतं. मला आणि जेनलला हे बरोबर खाणार रसमलाई. हे टेस्ट कर इकडे. जिनल टेस्ट करते आता रसमलाई, कारण रसमलाई जिनलला सुद्धा आवडते. मस्त आहे. जिनलला सुद्धा रसमलाई आवडलेली आहे. मेरा नाम शताब्दी है. यूट्यूब चैनल पे मेरे चैनल में आज स्वागत है आपका. आप लोकल हो? हाँ जी, मैं इंदौर में. छप्पन भोग के बारे में बता सकते हैं आप? हाँ, छप्पन इंदौर का एक फेमस स्ट्रीट फूड है, और इंदौर ही नहीं, इंदौर एमपी और पूरे वर्ल्ड में अब इंदौर और छप्पन, इंदौर की चौपाटी बहुत ज़्यादा फेमस है. और यहाँ का जो फूड टेस्ट है वो थोड़ा स्पाइसी होता है थोड़ा. जैसे स्पाइसी हम लोगों को भी खाने को अच्छा लगता है, बिकॉज वी आर द कोली पीपल्स, स्पेशली पीपल्स है हम जो बॉम्बे से है वो. और खाना हर एक चीज़ अलग अलग और हर एक चीज़ में यूनिकनेस है. इंदौर की खास बात ये है कि यहाँ पर हर यानी कि एमपी नहीं, सिर्फ महाराष्ट्र ही नहीं, अलग अलग जगह का, गुजरात का, हर तरह का फ्लेवर आपको मिलेगा. और इंदौर सारे फूड जो इंदौरीज है वो सारे फूड जो फ्लेवर है, स्पाइस है, वो पसंद करते हैं, चाहे वो महाराष्ट्र का, गुजरात का हो, या तो लाइक अप्पे हो या वड़ा पाव हो. तो वी ऑल आर कहते हैं इंदौरी भुक्कड़ कह लो, या इंदौरी जो है खाने के शौकीन, स्वाद की नगरी कहा जाता है. स्वाद की नगरी कहा जा सकता है. और एक बात मुझे बहुत अच्छी लगी, क्लीनेस्ट सिटी करके आपकी सिटी पहचानी जाती है. अँड क्लीनेस्ट सिटी म्हणून ओळखली जाते. आणि क्लीननेस सगळीकडे आहे. सगळीकडे म्हणजे सगळीकडे तो तुम्हाला बघायला भेटतो. आणि मॅम थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हे सुद्धा लोकल आहेत. ते त्यांच्या इंदोरी लँग्वेजमध्ये काहीतरी तुम्हाला सांगते. इंदोरी भाषा में आप क्या बोल सकते भैया भैया देखो, आपका इंदौर में स्वागत है. और इंदौर के 56 पे आप इस वक्त, और 56 बोले तो खाने पीने स्वाद की नगरी इंदौर. सही बात है. त्यांचं लोकल भाषेमध्ये त्यांनी सांगितलं आहे खाण्यापिण्याची स्वादची नगरी आहे. आणि त्यांची खाण्यापिण्याची खरोखर स्वादची नगरी आहे. ओळखली जाणारी इंदौर सिटी अशी आहे. देखो भैया क्या है, इंदौर देखो क्लीन स्वच्छता में नंबर 1 है. यहाँ पे आप देख सकते हैं, हर जगह फुटपाथ पे भी आप देखें बिल्कुल क्लीन दिख रहा है. यहाँ पे टिश्यू पेपर जो है ना अलाउ नहीं है. वो जो भी, यदि आपके पास में डिस्पोजल अलाउ नहीं है, लेकिन फिर भी आपके पास में, जैसे आपके पास में ये है
यदि आप इसको भी आपको फेंकना है तो आप यहाँ पे बहुत सारे डस्टबिन डस्टबिन है, आप इसमें फेंक सगळीकडेच आहे, तुम्ही बघू शकता. है ना. सभी लोगों की खासियत है इंदौर वासी की कि कोई सा भी यदि कुछ नया करना हो तो सबसे पहले रहते हैं. वो भी कुशल मंगल में. हाँ, खाने पीने के मामले में भी पहले रहते हैं. क्या है कि इंदौर में जो है ना खाने के लिए यहाँ के लोग पानी पूरी जो है निकल जाते हैं, रबड़ी गटक जाते हैं, और यहाँ के बड़े बड़े जो से जलेबी कही होगी ना, जलेबा. यहाँ के सराफा का जो जलेबा है ना, amazing, बहुत ही बढ़िया, बहुत ही क्लियर. और यहाँ का मोमोज, वैसे देखा जाए तो इंदौर जो है ना एक ऐसी सिटी है कि यहाँ पे पूरा देश बसा हुआ है. आपके महाराष्ट्र की जो सी वड़ा पाव यहाँ पे काफ़ी मिलता है. दिल्ली का यदि हम बात करें तो पराठा जो स्टाइल है, पंजाब का पराठा है. इसके अलावा अपना कोलकाता की जो मिठाई है, बंगाली मिठाई, वो भी काफ़ी यहाँ पे है. तो देखा जाए तो पूरा इंडिया जो है ना आपको इंदौर में मिल सकता है, हर तरह का फूड. और यहाँ का जो स्पाइसी फूड है ना उसकी बात ही अलग है. ये भी आप खा रहे हो तो स्पाइसी है, थोड़ा स्पाइसीनेस है उसमें. ओके सर, थँक यू. आपण बऱ्याचशा गोष्टी ट्राय केल्या. आता आपण शेवटची गोष्ट ट्राय करूयाची गोला. आता पोटसुद्धा फुल झालेला आहे, तर आपण एक शेवटची गोष्ट गोला ट्राय करूया. आपण गोला ट्राय करून तुम्हाला सांगूया की कसा गोला आलेला आहे. आता जिनेला मला सांगेल की गोला कसा आहे. जिनेला गोला भरपूर आवडतो खायला. कसा बाबू? पान वगैरे सुद्धा फेमस आहे तिकडे. आता आम्ही पान ट्राय नाही करत आहे, स्मोक पान वगैरे आहेत. आणि आम्ही आलो आहेत लास्ट स्टॉल आईस्क्रीम खायला. जिन्हाला आईस्क्रीम खायचं आहे, टर्किश. भैया ये लो आइसक्रीम. थैंक यू, बाय. हो गया और चाहिए? ये लो और दे दिया. ओके जाओ, बाय. ये लो बस. ये लो फाइनली, जाओ बाय. ये लो आइसक्रीम. ये लो हाई फाई. ओके काउंट करो. वेरी गुड. व्हाट इज योर नेम? जाओ बाय. फाइनली ओके. अंजली कशी आईस्क्रीम चा? तर आज आपण जसं पाहिलं, आपण 56 या जागेवरती गेलो. पहिलं तर तिथे 56 असे वेगवेगळे वेंडर्स होते, ज्यांच्या प्रत्येकाच्या काही ना काही युनिक डिशेस होत्या, ज्या नॉर्मल डिशेसपेक्षा थोड्या वेगळ्या होत्या. आणि त्याची टेस्ट देखील तेवढीच युनिक होती जेवढे ते दिसायला युनिक होते. फॉर एक्झाम्पल आम्ही 5-6 पेक्षा जास्त आयटम ट्राय केले. दुसरी गोष्ट सांगायची अशी झाली का ग्रीन चटणी होती सगळ्यांकडे. हां, पण ती ग्रीन चटणीचा युनिकनेस सगळ्यांमध्ये होता. सगळ्यांकडे त्याचा काहीतरी एक डिफरन्स होता. आणि तो प्रत्येक स्वाद सुद्धा डिलिशियस. इट वॉज डिलिशियस ईच अँड एव्हरी आयटम. खरोखर जर तुम्ही इंदोरमध्ये येत असणार तर 56 ही स्ट्रीट बघा. इट इज व्हेरी फेमस फॉर फूडिंग, आणि फूडिंग पीपल जर असणार तर त्यांनी नक्की विजिट करावं. बिईंग अन मुंबईकर मी गेलो आणि ॲज युजल मी टिश्यू मागितला. सो त्या वेंडरने खूप सुंदर अशी गोष्ट म्हणाली. पहिलं तर त्यांनी मला रिफ्यूज केलं की टिश्यू नाही आहे. तर मी असं थोडं शॉक झालो की का नाही आहे. तर मी त्याला विचारलं आउट ऑफ माय कन्सर्न की का नाही आहे. तर तो म्हणाला की इकडे टिश्यू बॅन आहे. का बॅन आहे? कारण आपण युजली टिश्यूने हात पुसतो आणि आपण टिश्यू कुठेही टाकून देतो. अँड इंदौर क्लेम देमसेल्फ ॲज अ क्लीनेस्ट सिटी फॉर अ रिझन. ते आज मला कळालं की स्मार्ट क्लीनेस्ट सिटीमध्ये स्मार्ट आणि क्लीनेस्ट सिटी. आणि ते एव्हिडेंटली दिसत होतं की समजा डिशेस अशा कोणी डस्टबिनच्या बाजूला ठेवल्यात किंवा डस्टबिनच्या वरती ठेवल्यात तर तेच वेंडर येऊन ते आतमध्ये टाकत होते. इतकं डिसिप्लिन त्यांच्यामध्ये मी पाहिलं आज की हे तर खरं आहे की स्वच्छतेची सुरुवात आपल्यापासूनच होते, तेव्हा जाऊन ती सगळ्यांकडे दिसते. जर एक जण करत असणार तर ती 10 जणांपर्यंत पोहोचू शकते. करेक्ट. आणि ते आज कुठेतरी मला तिकडे बघण्यात आलं. अँड
जे कुठेतरी मला असं वाटतं मुंबई शुड फॉलो, जे इंदोरकडे आहे ॲज अ अपर हँड. आपल्याकडे स्ट्रीट फूडसाठी आपल्याकडे फेमस बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण इंदोर मी स्ट्रीट फूड बघितलं, नीट अँड क्लीन खूप होतं, हायजेनिकसुद्धा खूप होतं. त्यासुद्धा गोष्टी आम्ही बघितल्या. असं नाही फक्त तिकडे गेलो की फक्त खाऊन आलो असं नाही. आम्ही किचनपासून सगळ्या गोष्टी बघितल्या. तंदुरी चायसुद्धा आम्ही जस्ट फक्त टेस्ट केलेला. तर तिकडे आणि दुसरी गोष्ट अशी होती का हँडवॉश सगळीकडे लागलेले राईट. डस्टबिन आणि हँडवॉश सगळीकडे होतं, एक वेंडरच्या समोर होते. सो क्लिनलीनेस खूप त्या लोकांनी एकदम प्रामाणिकपणे फॉलो केला आहे. आणि अजून एक गोष्ट अशी की कोणताही वेंडर असा दादा जिकडे शूट करत होता किंवा दादा कधीतरी मला देत होता कॅमेरा शूट करायला, तर कोणताच वेंडर असा नाही म्हणाला की नाही हे नका कव्हर करू, ते नका कव्हर करू. होती. आणि लोकसुद्धा खूप लोक म्हणजे कॉर्पोरेट होते, त्यांनी कधी कॅमेरा बघून असं हे नाही केलं, रिॲक्ट नाही केलं. लॉट्स ऑफ पीपल रिॲक्ट राईट. सो त्यांनी असं कधी रिॲक्ट नाही केलं. लोक स्वतः समोरून येऊन बोलली किंवा काय, त्या गोष्टी मला सुद्धा चांगलं वाटलं इंदोरबद्दल. आणि इंदोर ही एक म्हणजे आम्ही जास्त वेळ तर नाही राहिलो इंदोरमध्ये, बट इकडची लोक आम्ही जेवढ्यांबरोबर इंटरॅक्शन केलं ते समोरून आमच्याकडे येत होते की तुमचं चॅनलचं नाव वगैरे वगैरे. आणि प्लस ते स्वतः इच्छुक होते दादाशी कम्युनिकेट करण्यामध्ये की तुमच्याबरोबर थोडंफार युजली कंटेंट क्रिएटर जातो की तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स, ते आमचा एक्सपिरियन्स मागवत होते, दादाचा एक्सपिरियन्स मागवत होते. सो हां कुठेतरी असं वाटलं की हां एक आपुलकीने ते लोक आपल्याशी बोलतात, जे खूप असं छान वाटलं. की मला असं वाटायचं की मुंबईमध्ये एव्हरीबडी इज व्हेरी मच अप्रोचेबल, बट नाही आहे इंदोर. आणि फक्त इंदोरच नाही तर मध्य प्रदेशसुद्धा खूप छान आहे. आणि जर तुम्ही येत असणार तर मध्य प्रदेश व्हिजिट करा, पण येत असणार तर थंडीमध्येच बघावं. राजस्थानसारखं मी तुम्हाला नेहमी एकच गोष्ट सांगेन, बिकॉज गरमी भयंकर आहे. It's 45 degrees Celsius we were in Kaza for the -8 वरनं डायरेक्ट 45 डिग्रीवर खूप कठीण आहे. चटके असे लागतात की भयंकर चटके लागतात. हीट वेव्स फील होतात पूर्ण. जर तुम्ही येत असणार तर नोव्हेंबर डिसेंबर टू फॅब मॅक्स टू मॅक्स मला तरी वाटतं. आणि ब्युटिफुल सिटी. आज मी महाराजांचा पुतळा बघितला, अभिमान वाटला मला की आपल्या महाराजांचा पुतळा इकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. खरोखर एक आपल्या महाराजांचा कुठेही बघितलं की आपल्याला एक अभिमान वाटतो. आपण आज महाराष्ट्राचे आहोत, आपल्याला एक अभिमान वाटतो. आणि खरोखर जर तुम्ही इंदोर ही बघावी सिटी, नीट अँड क्लीन, खूप क्लीन आहे. जर तुम्ही येत असणार तर नक्की विजिट करा. थँक्यू. सी इन द नेक्स्ट व्लॉग. टिल दॅन बाय, गुड नाईट, सी यू. डू सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमच्या मागे कॅमेरामॅन स्माईल करतात. कट.